आत्ता तुमचा डोळा फडफडतोय का? तर हो. तर लगेच कोणीतरी म्हणालं असेल काहीतरी होणार. पण डोळा फडफडणं खरंच शुभ की अशुभ संकेत आहेत का? की फक्त शरीराचा इशारा? हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. डोळा फडफडणे म्हणजे काय? शुभ संकेत की अशुभ? आजही लोक मानतात की उजवा डोळा फडफडणे. खूप ठिकाणी मानतात की उजवा डोळा फडफडला तर चांगली बातमी येते. आता लोक काय अपेक्षा करतात की पैसा मिळणं, आनंदाची बातमी मिळणं किंवा आपल्याला यश मिळणं. याच्यामुळे तर लोक खूप खुश होतात. आता दुसरा मुद्दा असा आहे की डावा डोळा फडफडणे. आता डावा डोळा फडफडला तर लोक घाबरतात. का? कारण ही अंधश्रद्धा आहे की वाईट बातमी मिळते किंवा वाद विवाद होऊ शकतो. त्यासोबतच नुकसान देखील आपलं होऊ शकतं. काही लोक तर त्या दिवशी बाहेर जाणं सुद्धा टाळतात. आता यानंतरचा तिसरा मुद्दा आहे की स्त्री आणि पुरुषांसाठी वेगवेगळा अर्थ आहे. अजून एक गंमत अशी आहे की यावर लोक काय म्हणतात, पुरुषांचा उजवा डोळा हा शुभ मानला जातो आणि स्त्रीचा डावा डोळा हा देखील शुभ मानला जातो. म्हणजे एकाच गोष्टीचे दोन वेगळे अर्थ आहेत. त्यानंतर चौथा मुद्दा आहे विज्ञान काय सांगतं. आता विज्ञान याला अंधश्रद्धा म्हणतं कारण याच्यामध्ये थकवा किंवा झोपेचा अभाव, ताणतणाव असू शकतो. त्यासोबतच आपण आता जास्त मोबाईलचा वापर देखील करत असतो. यामुळे डोळ्यांचे स्नायू थकले की ते फडफडतात. आता याच्यावर आपल्याला विचार करायला लावणारा प्रश्न काय आहे, तर संकेत खरंच बाहेरून येतो की आपल्या मनातूनच तयार होतो? बघा ना, आपण एखादी गोष्ट मनात ठरवली की ती खरी वाटायला लागते आणि तिथूनच अंधश्रद्धा जन्म घेते. तुमचा अनुभव काय आहे? डोळा फडफडला आणि काही विशेष घडलं आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण हा विषय प्रत्येक माणसाशी जोडलेला आहे. धन्यवाद.